नमस्कार. मैदानावर धडाकेबाज खेळ करणारा खेळाडू आता मैदानाच्या मागे काम करणाऱ्यांसाठी उभा राहिलाय. हार्दिक पांड्या याने एक असं पाऊल उचललंय ज्यामुळे सध्या सगळीकडे त्याचं कौतुक होत आहे. मुंबईमधील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम, जिथे अनेक मोठे सामने खेळले गेले, जिथे लाखो चाहत्यांनी क्रिकेटचा जल्लोष पाहिला, त्याच मैदानावर काम करणाऱ्या ग्राउंड्समनसाठी हार्दिक पांड्यानं थेट 10 लाख रुपयांचा चेक दिलाय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. ही फक्त आर्थिक मदत नाही तर त्यांच्या मेहनतीचा सन्मान आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या यानं ही रक्कम स्वतःहून दिली आहे. यामागचं कारणही तितकंच महत्त्वाचं आहे. T20 वर्ल्ड कप दरम्यान या मैदानावर अनेक सामने आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी पावसाचं आव्हान होतं, हवामान बदलत होतं आणि अशा परिस्थितीत मैदान खेळण्यायोग्य ठेवणं ही खूप मोठी जबाबदारी होती. पण या ग्राउंड्समननी दिवसरात्र मेहनत घेत मैदान उत्कृष्ट स्थितीत ठेवलं. प्रेक्षकांना कदाचित हे दिसत नाही, पण प्रत्येक सामन्याच्या मागे या लोकांची प्रचंड मेहनत असते आणि हीच मेहनत ओळखून हार्दिक पांड्यानं त्यांना हा सन्मान दिलाय. विशेष म्हणजे ही कोणतीही अधिकृत योजना नव्हती किंवा कोणत्याही दबावाखाली घेतलेला निर्णय नव्हता. हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय होता. एक खेळाडू म्हणून आणि एक कर्णधार म्हणून त्यानं आपली जबाबदारी वेगळ्या पद्धतीनं पार पाडली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटत आहेत. क्रिकेटप्रेमी म्हणत आहेत की हा खरा लीडर आहे, जो फक्त आपल्या टीमसाठीच नाही तर मैदानामागे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी उभा राहतो. काही चाहत्यांनी असंही म्हटलंय की अशा कृतीमुळे क्रिकेटचा खरा आत्मा जिवंत राहतो. कारण क्रिकेट फक्त खेळ नाही तर एक भावना आहे आणि त्या भावनेत प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा असतो. ग्राउंड्समननी देखील हार्दिक पांड्याचे आभार मानले असल्याची माहिती समोर येत आहे. कारण अनेक वेळा त्यांच्या कामाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही. ते शांतपणे आपलं काम करत राहतात. पण या एका कृतीमुळे त्यांना एक वेगळी ओळख मिळाली आहे. आता IPL 2026च्या पार्श्वभूमीवर ही घटना आणखी महत्त्वाची ठरत आहे. कारण यामुळे टीममध्ये सकारात्मक वातावरण तयार होतं. खेळाडूंमध्ये आणि सपोर्ट स्टाफमध्ये एक वेगळं नातं निर्माण होतं आणि याचा परिणाम थेट मैदानावरच्या कामगिरीवरही दिसू शकतो. या सगळ्या प्रकरणावर अद्याप कोणतीही अधिकृत सरकारी प्रतिक्रिया समोर आलेली नाही. तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनकडूनही अधिकृत स्टेटमेंट अद्याप स्पष्ट नाही. म्हणूनच याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की या कृतीमुळे हार्दिक पांड्यानं अनेकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. मैदानावरचे हिरो आपण रोज पाहतो, पण आज एक खेळाडू मैदानामागच्या हिरोंसाठी उभा राहिलेला दिसतोय आणि कदाचित हीच खरी खेळाडूपणाची ओळख आहे. अशाच महत्त्वाच्या आणि वेगळ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटसह. धन्यवाद.